विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागलेत। मात्र राज्यात सातत्यानं घडणाऱ्या मोठमोठ्या घडामोडींमुळे अनेक जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये राजकीय समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे। असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर मधील मध्य विधानसभा मतदारसंघात घडू शकतो। इथले विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या समोर आव्हानं उभं टाकण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय बखर लाईव्ह। 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये MIMचे नेते इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले आणि तेव्हापासूनच शहरात MIMची ताकद चांगलीच वाढली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला असला तरी महत्त्वाच्या मतदारसंघातून त्यांना चांगली मतं पडली आहेत, जी महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवारांसाठी अडचणीची ठरू शकतात। यामध्ये शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांना अडचण निर्माण होऊ शकते, कारण जलील यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये शहरी भागामध्ये चांगलीच मेहनत घेतली आहे। त्याचेच परिणाम म्हणून जलील यांना छत्रपती संभाजीनगर मधील पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून जास्त मतं मिळाली आहेत। ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यापेक्षाही जास्त मतं जलील यांना पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून मिळाली। मध्य मतदारसंघात जलील यांना 85,937 मतं मिळाली होती, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना मध्य विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 99,450 मतं मिळाली होती। ही आकडेवारी राजकीय पक्षांच्या भुवया उंचावणारी आहे। याशिवाय MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे देखील नुकतेच शहरात येऊन गेले आहेत। यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला आणि जलील यांना विधानसभेसाठी कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव निवडून आलेले पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना ओवेसी यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे। त्यामुळेच विधानसभा टू लोकसभा आणि आता पुन्हा बॅक टू विधानसभा असा जलील यांचा प्रवास घडू शकतो। छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रदीप जयस्वाल हे विद्यमान आमदार आहेत। शिवसेनेत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। 1990च्या दशकापासून जयस्वाल शिवसेनेत आहेत। महापौर, खासदार, आमदार अशी पदं जयस्वाल यांनी 3 दशकात शिवसेनेकडून मिळवली आहेत। 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाची भाषा केली। त्यानंतर 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून लढले, मात्र त्यांचा पराभव झाला। 2009 मध्ये त्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करत मध्य मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि यामध्ये त्यांचा विजयही झाला। 2014 मध्ये शिवसेनेनं त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली, मात्र भाजप आणि शिवसेना युती तुटल्यानं मध्य मतदारसंघात त्यांचा पराभव झाला होता। 2019 मध्ये अतिशय शेवटच्या क्षणी जयस्वाल यांना पक्षानं संधी दिली। शेवटची संधी म्हणून पक्षाकडे विनवणी केल्यानंतर जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली, ज्यामध्ये त्यांचा विजय झाला होता। दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये वारंवार विनंती करूनही मातोश्रीवर भेट मिळत नसल्यामुळेच त्यांनी शिरसाट यांच्यासोबत शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची त्यावेळी चर्चा झाली होती। ठाकरेंच्या 2.5 वर्षांच्या काळात मतदारसंघातील कामांव्यतिरिक्त ते संघटनेच्या कामातून जरा अलिप्तच राहिले। स्थानिक पातळीवर संघटनेत काही चालत नसल्यानं त्यांनी स्वतःला अलिप्त केले होतं, अशी चर्चा होती। त्यामुळे पक्षाकडे खतखत व्यक्त करण्यासाठी त्यांनी वारंवार वेळ मागितला होता, मात्र तो न मिळाल्यामुळेच त्यांनी राजकीय भवितव्य पणाला लावत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती। दरम्यान आता मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये MIM कडूनही तगडा उमेदवार दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। 2019 मध्ये मनपातील माजी गटनेता नासेर सिद्दीकी यांना MIM पक्षाकडून संधी देण्यात आली होती। त्यांच्यासह पक्षातील अन्य मंडळीही आता विधानसभेसाठी इच्छुक आहेत। आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लोकसभेला घाम गाळला होता। दरम्यान
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. त्याचा झटका महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यातच हिंदूंचं मतविभाजन झालंच तर MIM सारख्या पक्षांना साहजिकच त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय समीकरणं बदलू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.